सुप्रभात. कशा आहात सगळे? आणि मी सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. काल रात्री खूप उशीर झाला. आज दुसरा दिवस आहे नवरात्रीचा, तर सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. काय आणलंस तू? त्याने काय आणलंय? बर्गर आणलंय. म्हणजे ह्या कॅन्डीज आहेत जेली सारख्या. क्रिकेट खेळायला गेलेला, सो ते आणलंय, तुम्हाला दाखवते. तर काल आम्ही पहिल्याच दिवशी गेलेलो मस्कतमध्ये, झालामध्ये कॉस्मॉसला गरबा खेळायला. आणि मी पहिल्यांदाच बघितलं इथं मस्कतला आल्याच्या नंतर की गरबा कसा असतो. तर खूप मजा आली गरबा बघायला पण आणि खेळायला पण. आणि इथं कसं होतं, आणि आम्ही जो गावाला असायचो ना, म्हणजे मी कोकणात, तर आमच्या गावी असायचं तर कॅसेट लावून गरबा खेळायला जायचा. किंवा माझ्या सासरी पण दसऱ्याची पूजा तर कॅसेट लावूनच. मुंबईमध्ये वगैरे गाणारी बोलवतात माणसं, गुजरातवरून येतात. पण इथं पण तसंच होतं. गेल्यावरती समजलं की इथं पण माणसं मागवली होती गाणारी. त्यांचा ग्रुप होता. पहिलं आम्ही मंदिरात गेलो दर्शन करायला. तिथं दर्शन केलं आणि तिथं गरबा ऑलरेडी स्टार्ट झाला होता. तो पण आतमध्ये होता, हॉल आहे तिथं होता. तिथं पण माणसंच होती, पण आम्ही आतमध्ये बघायला नाही गेलो, पास होते. त्याच्यानंतर दर्शन करून निघालो, पप्पांना मिळाले. आणि त्याच्यानंतर मग आम्ही घालायला कॉस्मॉसला गेलो. अरेंजमेंट सगळी चांगली होती, सिक्युरिटी होती, त्यांचे व्हॉलेंटियर पण होते सगळे तिथे. आणि आतमध्ये गरबा म्हणजे कोणीही जाऊन खेळू शकत होता. फॅमिलीला दुसऱ्या साईडने एंट्री होती, मी बॅचलर होते, त्यांना दुसऱ्या साईडने एंट्री होती बघण्यासाठी. सो पहिल्या आधी जाऊन आम्ही बघितलं आणि मला आश्चर्यच वाटला, कारण मी पहिल्यांदा असं काहीतरी बघितलं होतं की समोर माणसं गाणारी होती आणि नंतर बाकीचे सगळे गरबा खेळणारे. मी आधी बघितलं, कारण सगळे गुजराती जास्त होते. मी त्यांचा गरबा जरा वेगळा असतो, म्हणजे भरपूर वेगळा असतो त्यांचा स्टेप वगैरे. आणि आम्ही आमच्या माहेरी खेळायचो, आपल्याकडे ते आपला नॉर्मल गरबा असायचा, टाळ्यांचा किंवा टिपऱ्यांचा असेल तर पहिल्यांदा गेलो. खूप मजा आली गरबा खेळायला. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने खेळत होता. म्हणजे आपला ग्रुप आहे तर आपण तयार करायचं आणि तिथं जसं यायचं तसं नाचायचं. पण काल खूप असा एन्जॉय केला आणि बराच उशीर झाला. आधी समजलं की 11ला संपेल, पण 12च्या नंतर झालं. 12:05 12:15 झाले, त्यावेळेला फिनिश झाला, सगळे लोक निघाले. तर खूप मजा आली. आणि एक वादी तबीरला पण आहे, पण तिथं पण पास आहेत. पप्पा मला म्हणाले की मी पण दिला असता, पण त्यांचा शॉपचा दरवर्षी बॅनर जायचा, पण ह्या वर्षी बॅनर काही गेलाय नाही, त्याच्यामुळे पास मिळालेच नाही. तर त्यांना म्हटलं की जर कोणाचा, कारण गुजराती कस्टमर त्यांच्या शॉपमध्ये तिथे भरपूर येतात, तर म्हटलं जर भेटला तर बघा. कारण आता दरची परीक्षा वगैरे पण नाही आहे, कामाचाच दिवस आहे डेलीचा. पण काय आहे, नेहमी पण 200 किलोमीटर आपण एवढं ट्रॅव्हल करून जातो आणि तिथं पास असणं जरुरी आहे. पास पण खूप एक्सपेन्सिव्ह आहे तिथे. एंट्री पास पण प्रत्येक माणसाची फी आहे, प्लस तिथं कोणाला पण एंट्री नाही आहे. तर पप्पांना मिळायचे, ते मला म्हटले, त्यांचे कस्टमर आहेत ना गुजराती, तर ते म्हणाले की जर कोणी येते ते त्यांच्याकडे असले तर मी नक्की मागून घेईन. आणि सुट्टी असल्यामुळे, सुट्टी दर्शला नाही आहे, शाळा आणि सचिनचं ऑफिस आहे. मला सुट्टी म्हणजे मी घरीच असते, हाऊसवाईफना कधी सुट्टी नसते. तर त्यांना म्हटलं की बघूया, आज पण जायचं होतं, कारण काल खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं बऱ्याच दिवसानंतर. कारण गणपतीला पण नाचायला नाही मिळालेलं, गावाला तर नसतो, पण इथं पण भजन वगैरे मस्त बघायला मिळालं. आम्ही नाही बघितलं, पण आम्हाला व्हिडिओ पाठवलेला, त्यातच आम्ही खुश होतो की ते तरी बघायला मिळालं. सर असं आहे. सो सकाळचा रुटीन, सचिनी दर्श तरी पण खेळायला गेलेले. सकाळ उठून रात्री आम्ही 2 वाजेपर्यंत पोचलेलो. झोपेपर्यंत 2:30 झाले होते, पण ते दोघंजण उठून गेले आणि मला उठायला थोडा उशीर झालाय. देवाची पूजा वगैरे पण आंघोळ करून. आणि आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे, तर सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. नंतर झाले आजचा दिवस दुसरा. काल पिवळा होता, मला माहितीच नव्हतं. मी व्हॉट्सअपला काल बघितलं सगळ्यांच्या, त्या समजलं पिवळा कलर. कलरमध्ये काय झालं, ग्रीन होता माझ्याकडे बघितला मी. ओके. जय देव जय मंगलमूर्ते
रात्री मना कामना पुरते जय देव जय.
आहे